नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शाश्वत अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी उदय कदम. मित्रांनो, झिरो एरर मराठी सेकंड एडिशन आणि शाश्वत क्लास नोट्स मराठी याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. 2 मिनिटांमध्ये याबद्दल माहिती घेऊयात आपण. पहिला मुद्दा आहे की झिरो एरर मराठी फर्स्ट एडिशन आणि सेकंड एडिशन मध्ये नेमका काय बदल आहे की 2024-25 मध्ये झालेल्या ज्या काही परीक्षा आहेत आयोगाने घेतल्या त्यामध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा 24 असेल, गट ब गट क मुख्य परीक्षा 24 असेल, त्याबरोबर अनुवादकची परीक्षा असेल म्हणजे ट्रान्सलेशन, डिपार्टमेंटल ASO असेल, ह्या सर्व प्रश्न त्याबरोबरच वेगवेगळ्या आयोगाने घेतलेल्या परीक्षा आहेत या सगळ्या प्रश्नांचा समावेश या सेकंड एडिशन मध्ये केलाय, ज्यामध्ये तुम्हाला प्रश्नाच्या पॅटर्न मध्ये बदल झालेला दिसतो. ते पॅटर्न आपण या पुस्तकामध्ये ऍड केलेत आणि तेही पॅटर्न 4ही पर्यायाच्या स्पष्टीकरणासहित आपण ऍड केलेले आहेत. हा एक महत्त्वाचा बदल आहे. त्याबरोबर दुसरा बदल असा होता की मागच्या आवृत्तीमध्ये ज्या काही गोष्टी आपल्या राहिलेल्या होत्या त्याही गोष्टी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न या सेकंड आवृत्तीमध्ये केलेला आहे. त्यामुळे नक्कीच आवृत्ती तुम्हाला अभ्यासासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्याबरोबरच आपलं जे काही शब्दसंग्रहाचं ऍडिशन असणार आहे, शब्दसंग्रहामध्ये समानार्थी वाक्प्रचार असेल, विरोधार्थी वाक्प्रचार असेल, समानार्थी म्हणी असतील, त्या सगळ्यांचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे. म्हणजे शब्दसंग्रहाची तयारी तुम्हाला PYQ तूनच करायची आहे, हे एक लक्षात घ्या. आणि PYQ हे तुम्हाला काय करत असतात, अभ्यास करताना 2 गोष्टी करतात. अभ्यास कसा करावा हे PYQ सांगत असतात आणि अभ्यास कसा झालाय हे सुद्धा PYQ सांगत असतात. तुम्ही जेव्हा कुठल्याही परीक्षेचा अभ्यास सुरू करता त्या परीक्षेमध्ये तुम्हाला नोट्स ह्या काढाव्याच लागतात, त्या कंपल्सरीच असतात. पण तुमचा नोट्स काढण्यामध्ये फार वेळ जातो आणि तिथं वेळ जाऊ नये म्हणून आपण शाश्वत क्लास नोट्स मराठी घेऊन आलो आहोत. त्याबरोबर तुम्ही जे काही संदर्भ वाचता त्या संदर्भाच्या पलीकडे आयोग जाते सध्या आणि त्यामध्ये 10 ते 12 प्रश्न व्याकरणावर असे असतात त्या संदर्भाच्या बाहेर असतात. मग जसं की एक प्रश्न घेऊयात आपण, माझ्याने हे काम होणार नाही हा प्रयोग विचारला होता मित्रांनो, आणि तुम्ही जे काही संदर्भ वाचले होते त्या संदर्भात तो उपलब्ध नव्हता, पण तो वेगळ्या संदर्भातून आलेला आहे. मग आयोग जे संदर्भ प्रश्न तयार करताना वापरतं त्या सर्व प्रश्नांच्या संदर्भांचा अभ्यास करून आपण आपली जी शाश्वत क्लास नोट्स मराठी तयार केलेली आहे ती नक्कीच तुम्हाला 45+ प्रश्न बरोबर आणण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामध्ये संयुक्त गट ब असेल, संयुक्त गट क असेल, सरळ सेवा असेल, ह्या सर्व परीक्षेसाठी ही उपयुक्त नोट्स आहे. त्याबरोबरच नोट्सचं वैशिष्ट्य काय असणार आहे तर तुम्ही अभ्यास करत असताना प्रत्येक घटकावर आयोगाने विचारलेले PYQ आहे. एखादं वाक्य आहे आणि त्या वाक्याच्या समोर ते जर वाक्य परीक्षेला विचारलं असेल त्यामध्ये कंसामध्ये PYQ 2014, कंसामध्ये 2016 असा आपण संदर्भ दिलाय की तुम्हाला हे क्लिक होईल की हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. हाही डेटा त्यामध्ये आपण उपलब्ध करून दिलाय. तुमच्या अभ्यासाला धार मिळावी यासाठी ही नोट्स तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. धन्यवाद.